पाच आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री अनिल पाटील साहेब आहेत, माशाचे प्रसिद्धी प्रमुख खिलारी साहेब आहेत. आपण सुरुवात करूया. आजचा जो ज्वलंत प्रश्न आहे जायकवाडीचं पाणी, ह्याविषयी आपण बोलतोय. कायमस्वरूपी मराठवाड्यावरती अन्याय होत आला हे आपण सर्व आपल्याकडनं आम्हाला जास्त वेळ सांगण्यात आलेलं आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास केलाय. पण वेळोवेळी ह्याच्यावरती जेव्हा अभ्यास करतो तेव्हा हे निदर्शनास येते की आपल्यावरती अन्याय होताना काही गोष्टी आपण पण त्याला जबाबदार आहोत. म्हणजे एक तर अवेअरनेस नाही, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला म्हणजे आपल्या नेत्यासहित आपल्या सर्वांचाच तेवढा पाहिजे तसा नाहीये. ज्या पाण्याची महती किंवा त्याची सत्ता किंवा ती संपत्ती आपण म्हणतोय, ते वरच्या लोकांना जेवढी माहिती आहे तेवढं आपले लोक त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहत नाहीये आणि हे त्याच्या मागचं मूलभूत कारण आहे. खरं म्हणजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विना अट सामील झाला नागपूर कराराद्वारे, तेव्हा त्याने वचन दिलं होतं सगळ्यांनी की त्याच्यामध्ये दुष्काळी ग्रस्त किंवा अविकसित भागाला जास्तीत जास्त लक्ष देऊन उर्वरित महाराष्ट्राबरोबर आणण्यात येईल. पण तसं झालेलं नाही दुर्दैवाने. मग आता जेव्हा हे प्रश्न वेळोवेळी यायला लागले, पाण्यासाठीचं पाणी हा मूलभूत प्रश्न असल्यामुळे, तेव्हा आपण त्याच्यावरती मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, मासिया आणि टीम असोसिएशन मिळून हे याच्यामध्ये लक्ष घातलं आणि याच्यामधले मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना एकत्र आणण्याचं ठरवलं. आपण त्यासाठी मागच्या वेळेस पण पाहिलंय, पाणी सोडण्याचा प्रश्न असेल किंवा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयीन लढा लढण्याचा प्रश्न असेल, त्यावेळेस आपण सर्वांनी एकत्र लढलो आणि तिथे आपल्याला चांगल्या प्रकारचं यश मिळालंय. पण आता सुप्रीम कोर्टाने ते कन्फर्म केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये कशा प्रकारचं अजून आपल्या विरुद्ध सगळ्या गोष्टी करता येईल ह्याचं प्लॅनिंग उर्वर भागातून केलं जात आहे आणि आपल्याला कायमस्वरूपी अविकसित कसं ठेवता येईल त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रयत्न होत आहेत. पण आपण सर्वजण मिळून त्याच्यावरती काम करूया. मी नागरे साहेबांना विनंती करतोय त्यांनी याच्यावरती पुढचं भाष्य करावं. ज्यावेळेस ही नवीन इन्व्हेस्टमेंट झाले होते आपल्या शहरामध्ये, ही तर आलेच, पण काही इंडस्ट्रीज इथे न येता परत सुद्धा गेलेले आहेत फक्त पाण्यामुळे. बरोबर. की काही आता मी त्या कंपन्यांची नावं घेत नाही, यांनी शहरामध्ये रिक्षामध्ये बसून सर्वे केला, पाणी किती दिवसांनी येतं, त्रास काय काय आहे, इथे कॉलेजेस आहेत का, सगळं. कारण काही मोठ्या कंपनी सगळं सर्वे केल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करत नाही. तर एक दोन कंपन्या, फार मोठ्या कंपन्या नाही, ती इन्व्हेस्टमेंट 1-1.5-2 वर्षापूर्वी सुद्धा येऊ शकली असती. थोडे उशीर झाला, पण छान इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आता आपल्या शहरामध्ये. आणि आपल्याला हा पाण्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा असल्यामुळे आम्ही त्याच्यासाठी हे जे प्रतिष्ठान आहे, जल प्रतिष्ठान यांच्यासोबत आणि इंडस्ट्रीच्या भल्यासाठी, आपल्या रिजनच्या उत्कर्षासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. दोन तारखेची आपली परिषद आहे, त्याचा मुख्य हेतू हा आहे की आपले जे सरकार आहे मुंबईला जे बसून सगळं महाराष्ट्रातला कारभार चालवतात, तर ते आपलं कारण आपल्या लोकांनी मांडलं पाहिजे व्यवस्थितरित्या. ते मांडणार कोण आहे तर आपले लोकप्रतिनिधी. तर त्यासाठी